सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत भालेराव सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. खरं तर तुम्ही महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली एक फेसबुकवरती पोस्ट केली. त्याच्यानंतर तुम्हाला अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले. नक्की काय प्रकार होता? मी पोस्ट म्हणजे असं काही आक्षेपार्ह टाकलेली नाही. मी फक्त लिहिलं की हे पद मुक्त करा आणि इकडे लक्ष द्या. कारण आज महिलांचे प्रश्न, आज जर मयुरी त्यांची जी मोठी सून आहे मयुरी जगताप, तर 7 महिन्यापूर्वी तिने अर्ज दिला होता. तो जर अर्ज तो हे काढला असता, त्याच्यावर कारवाई झाली असती, तर आज वैष्णवी आपल्याला जिवंत दिसली असती. आणि एक हसती खेळती मुलगी, एक अगदी कमी वयाची, आणि एवढा हुंडा आणि एवढं सगळं देऊन तिला मारण्यात आलं, आणि तो तिचा खूनच आहे. कारण ह्या आणि अशा घटना ह्या दुर्लक्ष करता कामा नये. आज 4 वर्षाच्या मुलींवर रेप होतात. मग महिला आयोगाचं दुर्लक्ष असेल असं असावं ना. कारण आज आपलं त्यांचं वैयक्तिक द्वेष नाहीये, पण आज त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आहे, महिला आयोग पण आहे, तर कुठे शेवटी माणूस आहे, तर त्यांनी तो त्याचा विचार करावा. आणि म्हणून मी त्या अर्थाने एक सांगितलं की हे पद मुक्त करावं. आणि असं एक कायदेशीर व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान आहे किंवा सामाजिक जाणीवांचं भान आहे, तर अशा व्यक्तींना हे महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात यावं. आणि त्याच्यामध्ये माझं काही कुठला हेतू नव्हता की मी एक साधारण एक तळमळ म्हणून मी एक ती पोस्ट केली होती की फक्त 2 ओळीत केली होती की सक्षम नेतृत्व असावं, अभ्यासू, आणि ते मुक्त करावं पद हे. तर त्या एका महिलेने ते बघितलं. आता तुम्ही ती पोस्ट केल्याच्या नंतर नक्की तुम्हाला कोणाचा फोन आलता आणि तुमची काय चर्चा झाली त्या फोनवरती? मी माझ्या कामातच होते, तर तेवढ्यात एक फोन मला, मी फोनवर, माझे फोन चालू होते, तर मला जवळजवळ सारखे मिस कॉल येत होते, म्हणजे मला ते कंटिन्यू फोन येत होते. तर मी मग म्हटलं हा फोन कोण? मी तो पहिले फोन बंद केले, आणि फोन बंद केल्यावर लगेच त्या बाई फोन आला. तर म्हणे संगीता भालेराव बोलतात का? हो म्हटलं. तर म्हटलं काय? तर मग ते मी सोनाली गाडे बोलते. बरं म्हटलं. मग ते म्हणे तुम्ही पोस्ट टाकली. आता मी म्हटलं मी पोस्ट टाकत असते अजून. तर म्हटलं कोणती? मग त्यांनी सांगितलं रुपाली ताईंबरोबर. म्हटलं काय चुकीचं लिहिलं त्यात? फक्त मी काही आक्षेपार्ह लिहिलेलं नाहीये, पण मग त्यांनी तेवढं लावून म्हटलं एवढं काही मनावर घेण्यासारखं नाहीये. कारण बाकी पोस्टच्या माझी एकदम सभ्य आणि माझी व्यवस्थित पोस्ट होती की फक्त मुक्त करण्यात सक्षम नेतृत्व हवं. तर त्या बाईंनी मग आरेरावींनी बोलायला लागली अरे तुरेवर की तू तुझं काम कर वगैरे. आता मी सामाजिक क्षेत्रात काम करते, महिलांसाठी काम करते, पर्यावरणावर आहे, मी पर्यावरण बऱ्याच संघटनांना मी जॉईन आहे. आणि म्हणजे आता ते म्हणे म्हणजे समाजावर. तर म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी काय बोलते का? म्हटलं तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते. तर तू काय म्हणजे तिने जर आरेरावीची भाषा वापरली ते बरंच. आणि नंतर मी ती पोस्ट नंतर तिने जे फेसबुकला टाकली होती ती मी नंतर वाचली. त्याच्यात तिने बरंच काही त्या दोघींनी लिहिलं होतं. सोनाली गाडे आणि दुसरी एक चव्हाण म्हणून होती. तर ती बरंच काही, तुला मुलं नाहीत का आणि हे नाहीत का, वांजोटी वगैरे बरेच वाईट असे शब्द वापरले. ते मी ते म्हटलं जाऊ द्या, हा विषय सोडून देऊ आपण, कारण हे असं चालतच राहतं सामाजिक क्षेत्रात. तर सामाजिक क्षेत्रात चालतं हे थोडंसं सहन करणं पण भाग आहे. पण मग बाकीचे आणि सगळ्यांना, आणि मग नंतर म्हटलं हे कुठं आपला अपमान आहे? आज एवढ्या वर्षाच्या आयुष्यात आपल्याला कोणी एक शब्द बोललेला नाही. कारण माझं काम हे कुणालाही विचारलं निस्वार्थी भावनेने असतं. तर मग कुठेतरी लागलं. मग आमचे बाकीचे, मग माझी मुलगी, बाकीचे सगळे काय म्हटले की कशाला आपण ऐकून घ्यायचं, तर एक साधं आपण एक अर्ध तरी देऊन टाकू. म्हणून म्हटलं पोस्ट एक आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण आज मला धमकी दिली, अजून 10 बायकांना देतील. पण हे आरेरावी, ही भाषा, ही सत्तेचा माज हा कुठेतरी थांबला पाहिजे. सत्तेचा माज हा नको. आणि